सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे बापूसाहेब शिवाजीराव देवरे अभियांत्रिकी महाविद्यालयाला फाउंडेशन आणि कृषी विज्ञान केंद्र धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने 1 टन क्षमतेच्या हेमिस्फेरिकल सोलर ड्रायर प्रशिक्षण व तंत्रज्ञान प्रसार कार्यशाळेचा उत्साहात शुभारंभ झालाय. संस्थेचे अध्यक्ष सुभाषदादा देवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत दीप प्रज्वलनाने या सोहळ्याची सुरुवात झाली आहे. प्राध्यापक डॉक्टर SD सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केलंय, तर प्राचार्य डॉक्टर हितेंद्र पाटील यांनी या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाची व्यावहारिक उपयुक्तता विशद केली आहे. कृषी उत्पादने अधिक काळ टिकविण्यासाठी त्यांची सुरक्षित वाळवणी व निर्जंतुकीकरण करण्यासाठी ही अत्याधुनिक सोलर ड्रायर अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. ग्रामीण भागातील शेतकरी, महिला बचत गट, कृषी सखी आणि शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या उद्योजकांसाठी ही कार्यशाळा अत्यंत दिशादर्शक ठरणार आहे. या महत्त्वपूर्ण कार्यशाळेत 150हून अधिक प्रतिनिधींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला, ज्यांना वर्कशॉप इमारतीमध्ये या सोलर ड्रायरच्या प्रत्यक्ष कार्यासाठी प्रात्यक्षिक दाखवण्यात आलंय. यावेळी या फाउंडेशनचे हेमंत गाडगे, भारत सरकारचे प्रतिनिधी गिथिन व्ही चंद्रन, कृषी विज्ञान केंद्राच्या अमृत राऊत यांच्यासह अनेक मान्यवर तज्ज्ञ उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब कुणाल पाटील व इतर पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवला जात आहे. जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे. सर आज आपल्यात ऑनलाईन आहेत. मागच्या कार्यक्रमामध्ये स्वतः वैयक्तिक धुळ्यात होते तेव्हा त्यांनी सांगितलं की धुले जैसे सिटी में इंटरनेट में ऐसा अगर कोई काम कर रहा है तो इट इज रियली व्हेरी गुड थिंग. आणि त्यांची पण काही स्वप्न होती की जर त्यांना असा एखादा संशोधक मिळाला तर त्याच्याकडून कामं पण त्यांना काय काय केली पाहिजेत, बिकॉज त्यांचे विजन मोठं आहे. भुजेपा सर आज ला फाउंडेशनला बसलेले आहेत, त्यांचे विजन मोठे आहे. त्यांनी त्या विजनच्या अंतर्गत यांना रस्ता दाखवला की तुम्ही अजून असं करा, अजून तसं करा. आणि आय होप आज भुजेपा सरांना किंवा ला फाउंडेशन विल बी सॅटिस्फाईड की ज्या संस्थेवर त्यांनी विश्वास दाखवून आम्हाला पैसे दिले त्या संस्थेच्या शिक्षकांनी, विद्यार्थ्यांनी, कर्मचाऱ्यांनी त्याचं चीज केलं आणि तशी काही प्रॉडक्ट्स आज बनवली. तर ॲक्च्युली प्रस्तावना हा माझा विषय नव्हताच. मी टेक्निकल विषयावर बोलणारा व्यक्ती आहे, परंतु माझी इच्छा होती की ती डॉक्टर सूर्यवंशींकडून हे सगळं कसं घडलं सांगायला त्यांना मी सांगितलं पाहिजे होतं. परंतु की ते एकदा बोलायला लागले की सगळे वक्ते बोलूच शकत नाही, एवढा ते वेळ घेतात. म्हणून मी त्यांच्याकडून ते म्हटलं की तुम्ही बाजूला असू द्या, ते मला संपवू द्या लवकर. नाही, मग काय एकदा तो सुरू झाला ना मग तो टेक्निकल सुरुवात करतोय. मग टेक्निकल सुरुवात केल्याने मॅडम मग तो त्याला असं वाटतं की तो लेक्चरच घेतोय आणि मग तो समोरच्याचा छळ होईपर्यंत तो संपवत नाही. म्हणून मी तेवढा हिस्सा माझ्या वाटेला घेतला. मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. आपण असेच आमच्या संस्थेशी जुळून राहा. सर अजून आमच्या सोबतच आहेत. पुढच्या 2 वर्षात सरांची पण रिटायरमेंट आहे, परंतु माझ्या माहितीप्रमाणे आम्ही जब तक हम है तब तक हम यही काम करेंगे. आम्ही कुठे जाणार नाहीत. आणि त्यांचा जो छंद आहे त्यांना तो धुळ्यातच जोपासायला मिळेल आणि माझ्याच संस्थेत, आमच्याच संस्थेत ते होईल, हे मी तुम्हाला सगळ्यांना ग्वाही देतो. ते अजून नवीन नवीन प्रॉडक्ट्स तुमच्या ॲग्रिकल्चर क्षेत्रातलं संशोधन करतील असं मला पूर्ण खात्री आहे. सो धन्यवाद. And this is going to help all the villagers in their development. Just a moment. Yeah, thank you for having me here. So yeah, congratulations. हार्दिक शुभकामनाएं बाबासाहेब शिवाजीराव देवरे कॉलेज ऑफ इंजीनियरिंग के लिए ये हेमिस्फेरिकल सोलर ड्रायर आविष्कार करने के लिए. इसके साथ ही साथ रोटैक स्मार्ट इम्पोर्टेड करिकुलम ये है, रोटैक स्मार्ट विलेज सेंटर, जो रूरल कम्युनिटीज जो है उनको तकनीकी विज्ञान की काम करता है. तो ये सेंटर के माध्यम से इससे 2 बातें होती हैं. एक तो विलेजेस में ज्यादा प्रोडक्टिविटी बढ़ती है, उनकी इनकम सोर्सेस ज्यादा होती है और आर्थिक स्थिति बेहतर होती है. साथ ही बात एक 3 ट्रैक्स है. 3 ट्रैक्स में एग्रीकल्चर है, इंक्लूजन है, अफोर्डेबल हाउसिंग है, असिस्टिव टेक्नोलॉजी है, जो डिसेबल्ड लोग हैं उनके लिए भी